सध्या आपण दृश्य पाहतोय देवेंद्र फडणवीस हे श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत। मुंबईकरांचं श्रद्धास्थान आहे श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा आणि त्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस निघालेत। आज संध्याकाळी 5:30 वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याआधी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत। मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून श्री सिद्धिविनायकाची ख्याती आहे। कोणतेही इष्ट काम करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते, पूजा केली जाते। ही भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्याला अनुसरून देवेंद्र फडणवीस हे सध्या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत। आज संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। एक खूप मोठा विजय देवेंद्र फडणवीसांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेला आहे। भाजपला बहुमत मिळालेलं आहे, महायुतीला बहुमत मिळालेलं आहे, सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत आणि या सगळ्याचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं आणि आज ते मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान होत आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला सामोरं जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत। आज श्री सिद्धिविनायकाच्या चरणी ते नतमस्तक होतील। अभिषेक मोठा आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, प्रज्ञा, एकूणच शपथविधी आधी देवेंद्र फडणवीसांचं देवदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज जर का पाहायचं तर थोड्याच वेळात सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी देखील देवेंद्र फडणवीस आपल्याला येताना दिसतील। सोबतच मुंबादेवीच्या दर्शनाला देखील ते येताना दिसणार आहेत। एकूणच जर सध्याला इकडे पाहायचं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त इकडे ठेवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे इथं दाखल होणार आहेत। इकडे जर पाहायचं तर सदा सरवणकर असतील, कालिदास कोळंबकर असतील, असे काही आमदार मंडळी देखील आपल्याला इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच देवेंद्र फडणवीस हे धार्मिक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात। अनेकदा ते उज्जैनला देखील जाताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि सोबतच सिद्धिविनायकाला देखील आता थोड्याच वेळात ते दाखल होताना दिसतील। बरोबर आहे अभिषेक, आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी होतोय आणि त्याआधी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत। मुंबईकरांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या अनेक गणेश भक्तांसाठी श्री सिद्धिविनायक गणपती हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तेवढाच तो मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून ख्यातनाम आहे आणि त्या गणपतीच्या चरणी लीन होण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत। आज संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्याआधी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।